नमस्कार. पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपल्या सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे. सध्या आपण जो एक विषय चर्चेला घेतलेला आहे की शर्यतीचा बैल हा निम्म्या घाटामध्ये का दमतो किंवा शर्यत पूर्ण का करू शकत नाही किंवा निम्मी शर्यतीला आल्यानंतर त्याला थकवा का येतो, सुरुवात चांगली करून सुद्धा शेवटपर्यंत तो दम टिकवू शकत नाही. तर याच्यावर आपण चर्चा करत होतो आणि आपल्या सुरुवातीच्या आपण व्हिडिओमध्ये हे लक्षात घेतलेलं आहे की याला 3 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण आहे रक्तक्षय किंवा ॲनिमिया, हिमोग्लोबिन कमी असणे. आणि मग नंतर दुसरं जे कारण आहे सर्दी, न्यूमोनिया. हे दोन्ही भागाचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते माझ्या यूट्यूब चॅनेलवर आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे की इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय किंवा क्षार काय, तर आजच्या भागामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर इलेक्ट्रोलाइट्स हे एक प्रकारचे क्षार आहेत जे शरीरामध्ये असतात आणि याचं कार्य काम काय असतं की शरीरातलं पाणी टिकवून ठेवणे आणि ऊर्जा तयार करणे. तर हे जनरली घामावाटे किंवा अतिश्रमामुळे घामावाटे बाहेर फेकले जातात आणि त्याची शरीरामध्ये डेफिशियन्सी तयार होते. तर ह्याचं जे कार्य जे आहे ते मुख्य म्हणजे शरीरातलं पाणी टिकवून ठेवणे, क्विक एनर्जी, लगेच ऊर्जा बैलाला पळण्यासाठी मिळवून देणे. दुसरी गोष्ट मसल फंक्शन म्हणजे स्नायूंचं जे कार्य आहे, आकुंचन, प्रसरण, हे त्याच्यामध्ये आहे. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस रिडक्शन, म्हणजे बैलावर जो गर्दीच्या ठिकाणी किंवा घाटात गेल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे याचा जो एक स्ट्रेस तयार होतो, हा ताण कमी करणं हे इलेक्ट्रोलाइट्सचं काम असतं. आता हे इलेक्ट्रोलाइट्समध्ये महत्त्वाचे कुठले कुठले क्षार असतात, तर पहिलं गोष्ट सोडियम, दुसरं आहे क्लोराईड. आता हे सोडियम आणि क्लोराईड म्हणजे काय, मीठ. तर याचं काम काय असतं, पाण्याचा बॅलन्स टिकवून ठेवणे आणि याचं मॅक्झिमम जे एक्सक्रिशन होत असतं हे घामावाटे होत असतं. त्यामुळं मग ते जे बाहेर टाकलं गेलेलं असतं ते सोडियम क्लोराईड हे मेंटेन करण्यासाठी हे मिठाची आवश्यकता असते. तिसरा जो एलिमेंट आहे तो आहे म्हणजे पोटॅशियम. तर पोटॅशियमचं काय काम आहे की स्नायूंच्या ज्या हालचाली आहेत, म्हणजे कंट्रोल आहे, पळताना जो वेग आहे हे नियंत्रित करणे आणि हृदयाचं पंपिंग, की हे सगळं पळण्यासाठी हृदय वेगाने धाड 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 चाललं पाहिजे ना, तर हे हृदयाचं पंपिंग कंट्रोल करायचं काम हे पोटॅशियम करत असतं. तिसरी गोष्ट त्याच्यानंतरचा महत्त्वाचा क्षार येतो तो कॅल्शियम. आता कॅल्शियमचं काय काम आहे, आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं की हाडांची मजबूती, स्नायूंची मजबूती हे काम आहे. पण याच्याबरोबर स्नायूंमधून जे सिग्नल जातात पळण्यासाठीचे हे नियंत्रित करण्याचं काम सुद्धा हे कॅल्शियम करत असतं. आणि यानंतर महत्त्वाचा जो आहे तो येतो मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं काय काम आहे, थकवा कमी करणे आणि ऊर्जा निर्माण करणे, हे मॅग्नेशियमचं काम आहे. मॅग्नेशियममुळं बैल लवकर थकत नाही. आता याच्याबरोबर काही ट्रेस एलिमेंट्स जे आहेत त्यामध्ये मुख्यत्वे तर सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटचं काय गरज असते की हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला स्नायूंच्या हालचाली होतात आणि त्याचे जे मेटाबॉलिझम होतं, तर याच्यामुळे काय होतं, रक्तामध्ये आम्लता वाढत जाते बैलाच्या. आणि मग ही जी आम्लता वाढलेली आहे ही न्यूट्रल करण्यासाठी, कारण सोडियम बायकार्बोनेट हे अल्कली धर्मी आहे, त्यामुळे याचा उपयोग होतो आणि ती जी आम्लता आहे ती कमी केली जाते. हे महत्त्वाचं कार्य हे सोडियम बायकार्बोनेटचं आहे. त्यानंतर बाकीचे जे आहेत लोह आहे म्हणजे फेरस, हे आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आहे. झिंक आहे, झिंकचं काय कार्य आहे की खुरांची मजबूती आणि जो टणकपणा आहे हा चांगला झिंकमुळं होतो. तांब आहे जे कॉपरमुळं काय होतं, इम्युनिटी वाढते. सेलेनियममुळं स्ट्रेस कमी येतो, स्नायूंचं आरोग्य सुधारतं. आणि याच्याबरोबर महत्त्वाचं काय दिलं जातं, डेक्स्ट्रोज म्हणजे ग्लुकोज.
हे त्वरित ऊर्जा येण्यासाठी डेक्स्ट्रोज किंवा ग्लुकोज किंवा साखरेचं पाणी, गुळाचं पाणी यांनी ऊर्जा त्वरित येते. हे एक महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्समध्ये. आणि जीवनसत्व क, व्हिटॅमिन सी हे एक महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. जो आपण मागे सर्दीचं वगैरे जे बघितलं की शर्यतीच्या ठिकाणी अनेक बैल एकत्र येतात आणि मग जर तिथं इम्युनिटी कमी असेल तर सर्दी होणे किंवा व्हायरल इन्फेक्शन्स होणे हे प्रकार होतात. जर व्हिटॅमिन सी जर योग्य प्रमाणामध्ये दिलं गेलं तर इम्युनिटी बिल्टअप होते आणि हा प्रॉब्लेम येत नाही. तिसरी गोष्ट अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये की रेग्युलर प्रोबायोटिक्सचा वापर, की जे आपली बायोबूस्ट आहे किंवा या ज्या पावडर्स आहे की हे पचन, जे अन्नपदार्थाचं पचन होण्यासाठी हे प्रोबायोटिक्स सुद्धा गरजेचे असतात. याचा रेग्युलर वापर करणे. आणि महत्त्वाचं एक अमायनो ॲसिड आहे ग्लायसिन नावाचं. हे जनरली जिम जे करणारी लोक आहेत हे घेतात. तर याचं जे कार्य आहे की हे ग्लायसिन दिलं तर हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहे याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि बैलाला जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते आणि ग्लुकोजचं जे ॲब्सॉर्प्शन आहे स्नायूमध्ये हे क्विक होतं. ते ग्लायसिन म्हणून एक जे महत्त्वाचा घटक आहे, अमायनो ॲसिड आहे, हे ॲक्च्युली अमायनो आम्ल आहे, हे एक महत्त्वाचं सप्लिमेंट या केसमध्ये आहे. तर आता हे इलेक्ट्रोलाइट्सची आपण माहिती घेतली, त्याचं कार्य समजून घेतलं. मग आता हे ज्या वेळेला आपली शर्यत आहे, ज्या वेळेला बैलाला ताण आहे, त्यावेळेला तुम्ही बरेचसे लोक कमर्शियल आजकाल मिळतात, म्हणजे रिंटोस पावडर मिळते, बरेचसे कंपन्यांचे आहे ते तुम्ही देता. जनरली जे फॉर्म्युले असतात याचे, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, 100 ग्रॅम जर तुमची पावडर असेल तर त्याच्यामध्ये 50 ग्रॅम हे सोडियम क्लोराईड असतं, म्हणजे साधं मीठ. दुसरं असतं पोटॅशियम क्लोराईड, ते असतं 25 ग्रॅम, म्हणजे 100 मध्ये 75 ग्रॅम तर मिठाचंच प्रमाण असतं. नंतर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, खाण्याचा सोडा, ते 10 ते 15 ग्रॅम असतो. आणि ग्लुकोज पावडर एक 10-15 ग्रॅम असते. आणि क जीवनसत्व 1 ते 2 ग्रॅम टाकलेलं असतं. हा रेडीमेड फॉर्म्युला तुम्ही पैसे देऊन तिथं विकत घेता. साधी गोष्ट आहे, आपण हा फॉर्म्युला घरच्या घरी पण करू शकतो. 10 लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही पाव किलो गूळ घातला, ग्लुकोज उपलब्ध होतं. साधं आपलं खाण्याचं मीठ टाकलं म्हणजे सोडियम क्लोराईड उपलब्ध होतं, ज्याचे तुम्ही बाहेर पैसे देता. आपल्या घरामध्ये असतं, स्वस्त असतं, ते टाकू शकता सोडियम क्लोराईड. दुसरं एक मीठ येतं ज्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, ते टाटा लाईट किंवा टाटा सुपर लाईट या नावाने येतं. याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. हे एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. दुसरी गोष्ट आपण बघितलं की रक्तातली आम्लता कमी करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्समध्ये सोडियम बायकार्बोनेट वापरतात. जे कमर्शियल तुम्ही विकत घेता कंपन्यांचं, त्यात सुद्धा वापरलेलं असतं. खाण्याचा सोडा घरामध्ये असतो, 1 चमचाभर फक्त टाकायचा आहे की ते कार्य बरोबर होऊन जातं. आणि मग राहिलं काय की क जीवनसत्व, तर क जीवनसत्वासाठी तुम्ही जर 3 ताजी लिंब जर त्याच्यामध्ये पिळून टाकली तर या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं नैसर्गिक क जीवनसत्व उपलब्ध होतं की ज्याचे रिझल्ट्स तुम्हाला एकदम सुपर भेटतात. हा फॉर्म्युला सुद्धा करून पाहायला हरकत नाही. याच्यामधनं तुम्हाला जे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते मिळतात. दुसरी गोष्ट, बाकीचे जे क्षार कमी पडत आहेत किंवा जे आपल्याला सप्लिमेंटेशन करायचं आहे, तर याच्यासाठी चांगल्या दर्जाचं मिनरल मिक्सचर, मी नेहमी सांगतो तुम्हाला, 30 ग्रॅम चांगल्या दर्जाचं मिनरल मिक्सचर जर तुम्ही रोज दिलं बैलाला तर हे सगळे क्षार त्याला मिळून जातात, काही अडचण येत नाही. आणि आपण वेळोवेळी आहारशास्त्राच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, सगळ्या याच्यामध्ये सांगितलेले की ज्या वेळेला शर्यतीच्या जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये रोज साधारणतः 100 ml कॅल्शियम टॉनिक, कुठल्याही चांगल्या कंपनीचं घ्या, स्टँडर्ड कंपनीचं, आणि एक 50 ml लिव्हर टॉनिक, ब्रोटोन म्हणा किंवा लिओफेरॉल म्हणा, हे जर तुम्ही दिलं तर त्याचं चांगलं सप्लिमेंटेशन होतं. हे बाकीचे जे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, मध्येच थकवा येणं किंवा शर्यत कंप्लीट न करणं, ह्या गोष्टी ह्या दूर होतात. तर सर्वसाधारणपणे या विषयाचा आपण या 3-4 व्हिडिओजमध्ये आढावा घेतलेला आहे. सर्वांनी एकदा जरा व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. आणि आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवा की शर्यतीचा बैल जर निम्म्या घाटामध्ये थांबत असेल
आणि शर्यत जर पूर्ण होऊ शकत नसेल तर याला मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिली गोष्ट रक्तक्षय, ॲनिमिया, हिमोग्लोबिन कमी असणे. दुसरी गोष्ट त्याच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असते, मग ते सर्दीमुळे असेल, न्यूमोनियामुळे असेल किंवा जंतामुळे असेल, ते कमी झालेले असते. आणि तिसरी गोष्ट इलेक्ट्रोलाइट्सचा योग्य वापर न करणे. जर आपण इलेक्ट्रोलाइट्सचा वापर व्यवस्थितरित्या केले नाही आणि नुसतंच बैल पळतोय आणि घामावाटे त्याचे इलेक्ट्रोलाइट्स निघून जात आहेत, तर अशा केसमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर सर्वसाधारणपणे मी आपल्याला या विषयाची कल्पना दिलेली आहे. आपण माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल. आपली स्वतःची रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगाव येथे पुणे नाशिक हायवेवर आहे. हॉटेल पूनम शेजारी आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये लॅब चालू असते. शर्यतीच्या बैलाचे सर्व जे घटक आहे ते आपण इथे चेक करू शकतो आणि जे घटक कमी आहेत त्याच्यासाठी सप्लिमेंटेशन सुद्धा आपण इथून सल्ला देतो. तरी सर्वांनी या फॅसिलिटीचा फायदा घ्या आणि आपण असेच पुढच्या विषयामध्ये एखाद्या विषयावर लवकरच बोलत राहू. धन्यवाद.